नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय कांद्याचे बाजारभाव आणि माझ्या बॅकग्राऊंडमध्ये थोडासा जरासा जो आवाज येतोय तर माफ करा, कारण की लहान मुलं असल्या कारणाने त्यांचा आवाज येणारच आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघणार आहोत की कोणत्या बाजार समितीला कसा बाजारभाव आहे, कितीपर्यंत आवक आहे आणि त्या आवकेनुसार कसा बाजारभाव मिळतोय ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती ही बघणार आहोत। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 5120 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2845 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 950 रुपये आणि सर्वसाधारण भाव 325 रुपये। मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 9759 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। त्याचबरोबर मित्रांनो, पुढची बाजार समिती आपण बघणार आहोत खेडचाकण या बाजार समितीमध्ये 250 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये। शिरूर कांदा मार्केट या बाजार समितीमध्ये 1612 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये। त्याचबरोबर राहता या बाजार समितीमध्ये 1864 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। लासलगाव या बाजार समितीमध्ये 404 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 970 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। हिंगणा या बाजार समितीमध्ये 42 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1533 रुपये। पुणे या बाजार समितीमध्ये 11368 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 19 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 5 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये। पुणे मोशी या बाजार समितीमध्ये 771 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। वडूज या बाजार समितीमध्ये 60 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। वाई या बाजार समितीमध्ये 12 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। हिंगणा या बाजार समितीमध्ये 1 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये। लासलगाव या बाजार समितीमध्ये 5632 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 3277 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1125 रुपये। अकोले या बाजार समितीमध्ये 3214 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1301 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1061 रुपये। संगमनेर या बाजार समितीमध्ये 8263 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1356 रुपये आणि सर्वसाधारण भाव 778 रुपये। पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 19600 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1781 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1350 रुपये। रामटेक या बाजार समितीमध्ये 14 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव हे आपण जाणून घेतलेले आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।